उकळत्या पाण्यामध्ये शेंगदाणे घालून यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधी बनवली नसेल आणि खाल्ली सुद्धा नसेल. बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे. महिना ते 2 महिने टिकणारी आहे. अगदी छान अशी गोडाचा पदार्थ आहे. त्यामुळे खायला सुद्धा इतकी भारी लागते की काय बोलायलाच नको. आणि विशेष म्हणजे अगदी लहान मुलापासून प्रौढांपर्यंत सर्वजण ओठाने खाऊ शकतील एवढी टेस्टी आणि जबरदस्त आहे. त्यासाठी करायचं काय, सगळ्यात पहिल्यांदा रील जास्तीत जास्त शेअर करायचे, सेव्ह करून ठेवायचे. आता इथे पहा, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक कढई घ्यायची. कढईमध्ये पाणी घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप इतके शेंगदाणे घालून घ्यायचे. शेंगदाणे आपल्याला छान एक उकळी काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर पूर्ण पाणी काढून टाकायचं. पाणी निथळून घेऊन चाळणीवरती ठेवून द्यायचे. थंड झाले की आपल्याला मिक्सरमधून पाणी न घालता छान असे वाटून घ्यायचे आहे. आता लगेच दुसऱ्या साईडला पॅन ठेवून घ्यायचा. पाववाटी इतकी साखर, पाववाटी इतका गुळ घालून घ्यायचा. पाणी घालायचं पाववाटी आणि छान गुळवणी तयार करून घ्यायची. आता बाजूला साईडला ठेवून दिली. लगेच कढईमध्ये 4 चमचे इतके तूप घालायचं. त्याच्यावरती 1 कप इतकं आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे आणि बेसन अगदी खमंग छान असं भाजून घ्यायचं आहे. कलर चेंज होईपर्यंत, करपवायचं वगैरे अजिबात नाही. 10 मिनिटं छान लो फ्लेमवरती बेसन भाजून घेतलं की दाणेदार बेसन तयार होतं. त्याच्यामध्ये जे तयार करून घेतलेलं आपण शेंगदाण्याचं वाटण होतं ते घालून परत एक 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं. आता जे तयार केलेलं सर्व मिश्रण होतं ते आपण तयार केलेली जी पहिली जी गुळवणी होती त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. गॅसची फ्लेम चालू करायची आणि इथे पाहू शकता मिक्स केल्यानंतर छान असं बॅटर थोडंसं पातळ व्हायला लागतं, लूज होतं आणि नंतर याचा घट्ट असा गोळा तयार व्हायला लागतो. पॅन सोडायला लागलं की बॅटर छान इथे आपलं मस्त तयार झालेलं आहे मिश्रण. लगेच काय करायचं, गॅस बंद करून द्यायचा. व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने इथे आपलं हे सर्व मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आज इथे मी मिश्रण सेट करण्यासाठी वापरते ऑडीचा इकोबॅग पेपर, जो की इको फ्रेंडली आहे आणि फूड सेफ आहे. तर लगेच याच्यावरती मिश्रण सर्व काढून घेतलं. गरम गरम आहे तेव्हाच आपल्याला हे स्पॅच्युलाच्या मदतीने मस्त असं सेट करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता व्यवस्थित असं चारी बाजूंनी आपल्याला व्यवस्थित सेट करून घेतलं की लगेच पिझ्झा कटर किंवा आपल्याला सुरीच्या मदतीने इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये इथे वड्या कट करून घेऊ शकता. तर इथे पहा, मी मस्त अशा चौकोनी आकारामध्ये सर्व वड्या कट करून घेणार आहे. आता तुम्ही इथे काजू कतलीच्या आकारामध्ये, डायमंड आकारामध्ये तुम्ही कसंही तुम्हाला हवं तसं तुम्ही कट करून घेऊ शकता. नंतर तुम्ही थंड करून या वड्या तुम्ही काढू शकता. तर अगदी छान अशा झटपट होणाऱ्या, अगदी टेस्टी अशा, अगदी ओठाणी खाऊ शकतील लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वजण. एवढी टेस्टी होणारी ही जबरदस्त महिना ते 2 महिने टिकणारी ही बर्फी तयार होते. एकदा तुम्ही या पद्धतीने पहा, काढून सुद्धा दाखवते. मस्त तयार होतात. कलर सुद्धा खूप छान आलाय आणि टेक्स्चर सुद्धा खूपच दाणेदार मस्त आले. नक्की बनवून पहा. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक, शेअर, फॉलो करा.